पातलीपाडा डोंगरीपाडा येथील शासकीय जमिनीवरील 50 ते 60 वर्ष जुन्या बांधकामांना नियमानुकूल करण्याच्या हालचाली सुरू असून महसूल विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली। या भागात सुमारे 4000 कुटुंब अनेक वर्ष राहत असून ते कर भरत आहेत आणि महापालिकेकडून सुविधा देखील मिळत आहेत। मात्र अचानक जिल्हा प्रशासनाकडून घरं खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। याबाबत आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून सेक्शन 51 अंतर्गत बांधकामं नियमित करण्याची मागणी केली होती। तसंच धर्मवीर नगर येथील BSUP इमारतींची दुरुस्ती, कंत्राटी कामगारांचा विमा, 7वा वेतन आयोग, अनुकंपा आणि शिक्षकांचे प्रश्न याबाबत देखील त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या। जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात श्री केळकर यांनी ही माहिती दिली। धर्मवीर नगरमध्ये ज्या BSUPचे इमारती बांधलेल्या आहेत, या इमारतीची वेळोवेळी इतकं त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे की त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती नाही, लिफ्ट बिघडलेले आहेत। आत्ता परवा त्या लिफ्ट जी आहे ती वरतून खालती इतकी जोरात कोसळली की त्या ठिकाणी लोक जखमी झाले। ते आज हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपण लोकांना त्यांचं पुनर्वसन करण्याकरता इमारती बांधतो, त्या पण निकृष्ट दर्जाच्या असतात आणि त्याच्यामुळे त्या इमारतीची देखभाल दुरुस्ती तातडीने सुरुवात केली पाहिजे, अशा प्रकारचं मी महापालिकेला आग्रही मागणी केलेली आहे। खरं म्हणजे पावसाळ्याच्या आत त्यांनी सुरू केलं पाहिजे होतं, परंतु पुढच्या आठवड्यापासून ती दुरुस्ती जी आहे ती सुरू होईल।